हलका फुलका नाश्ता बनवण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळून घेतलं। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये शेवया घालायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं। तर याला एक उकळी येण्याची वाट बघूया। तर एक उकळी घेतल्यानंतर आपल्याला या शेवया खूप अशा नाही शिजवायच्या, तर ह्या 70 ते 80% आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत। तर आता उकळी आलेली आहे, तर 1 मिनिट झालेलं आहे। आपण चेक करूया शेवया शिजल्या की कशा। तर चेक केल्यानंतर आणखीन थोड्याशा कच्च्याच आहेत त्या, आणखीन 1 मिनिट आपण याला शिजवून घेऊया। 1 मिनिटानंतर पुन्हा चेक करूया। तर आता शेवया शिजलेल्या आहेत। तर आता गॅस बंद करूया आणि यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घालूया आणि लगेचच त्या शेवया चाळणीमध्ये ओतून घेऊया आणि अशा थोड्याशा पसरवून घेऊन थंड करण्यासाठी आपण त्या साईडला ठेवून द्यायच्या आहेत। कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्येच आपण मोहरी घालूया आणि थोडंसं जिरं घालायचं आहे। त्यामध्येच 1-2 ते 3 चमचे शेंगदाणे घालूया। शेंगदाणे हलकेसे थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण इतरही भाज्या घालत आहोत। तर हा नाश्ता खूप छान होतो, एकदा घरी नक्की करून बघा। तर त्यामध्ये आपण आता मटार घालूया आणि शिमला मिरची घालूया। तर या भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत, एकसारखं हलवायचं। शिमला मिरचीचा क्रंच असा राहिला पाहिजे दाताखाली। कढीपत्ता घालूया आणि ठेचलेला थोडासा लसूण घालूया। पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घालायचं। छान असं मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपण आता काही मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हलकंसं परतून घ्यायचं आहे। भाज्या परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण आणखीन मीठ नंतरून घालणार आहोत आणि यामध्येच आता थंड झालेल्या शेवया घालूया आपण। शेवया घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। काय सुंदर दिसते, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की त्यावरती 1 चमचा तूप घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यावर झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया। वा वा, काय सुगंध दरवळलाय, मस्त। बघा किती सुंदर झालेल्या आहे शेवया आणि एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत। तर कसा वाटला हा हलका फुलका नाश्ता, कमेंट करून सांगा। तरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन।
धन्यवाद.